शिक्षकांसाठी आनंदाची बातमी. आता नाही पास करावी लागणार TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. संसदेत झाला महत्त्वाचा निर्णय. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर TET ज्याद्वारे एकंदरीत सुप्रीम कोर्टाने राज्यातील आणि देशातील सर्व शिक्षकांना येत्या 2 वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याचं आदेशित केलेलं आहे, ज्यामुळे शिक्षकांची झोपमोड झालेली आहे आणि त्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झालेली आहे. अशा सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आज मी घेऊन आलोय. कारण आता TET तुम्हाला पास करावी लागणार नाही आणि या बाबतीत संसदेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया की शिक्षकांसाठी TET बाबत कोणती एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर देशातील शिक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. काल झालेल्या शून्य काळातील संसदेच्या चर्चेत TET आणि 1 सप्टेंबर 2025च्या TET सक्तीच्या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे असे मत निघाले की जे शिक्षक 1990 किंवा त्यापूर्वीपासून किंवा त्यानंतरपासून शिक्षक सेवेत कार्यरत आहेत आणि गेल्या 30 ते 35 किंवा 40 वर्षांपासून आपली सेवा देत आहेत, त्यांच्यावरही TET सक्ती एक प्रकारचा अन्याय आहे. यावर लवकरच एक GO म्हणजेच गव्हर्नमेंट ऑर्डर, ज्याला आपण शासनादेश म्हणतो, तो काढण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. शासनानेही मान्य केले आहे की जे शिक्षक 30 ते 40 वर्षांपासून सेवा देत आहेत त्यांची पात्रता तपासण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण आज शिक्षण व्यवस्थेत असे अनेक शिक्षक आहेत की जे राष्ट्रपती सन्मानाने आणि राज्यपालद्वारा सन्मानित आहेत. असेही काही शिक्षक आहेत की ज्यांनी शिकविलेले विद्यार्थी आज IAS, IPS, त्यानंतर कोर्टाचे वकील किंवा मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. जेव्हा संसदेत यावर चर्चा सुरू झाली की देशात TET सर्वांसाठी लागू केली पाहिजे का, त्यावर सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष समोरासमोर आले आणि सर्वानुमते हीच भूमिका समोर आली की देशात असा निर्णय सर्व शिक्षकांसाठी लागू करणे शक्य नाही. यावर चर्चेत हाही मुद्दा समोर आला की जो शिक्षक 45 ते 55 वर्षांपासून नोकरी करीत आहे त्याच्या बाबतीत RTE मधील अंडर आर्टिकल 21A नुसार विद्यार्थ्यांना प्रगतिशील शिक्षण मिळणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकाला इतक्या वर्षाच्या सेवेनंतर हातात पुस्तके देऊन परीक्षा पास करून द्या असे म्हणणे यथोचित होणार नाही. सन्माननीय शिक्षण बोर्डानेही या बाबतीत हे मानले आहे की TET निर्णयाबाबत काही चुका झालेल्या आहेत. त्यामुळे लवकरच शासन यावर एक शासनादेश काढून TET बाबत शिक्षकांना शिथिलता किंवा नियम बदलवून दिलासा देईल अशी अपेक्षा सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता विशाल सिंह चंदेल यांनी व्यक्त केलेली आहे. तर एकंदरीत आज आपल्यासाठी थोडी का होईना संसदेमध्ये एक जो महत्त्वाचा निर्णय झालेला आहे TET बाबत, त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की आता देशातील सर्वच शिक्षकांना TET पास करावी लागणार नाही आणि त्यामुळे शिक्षकांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी असेल अशी मी अपेक्षा करतो. अशाच पद्धतीचे जे TET साठी येणारी 2026ची TET आहे ती जर आपल्याला द्यायची असेल तर त्यासाठी महत्त्वपूर्ण TET मध्ये हमखास येणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण TETची आपली एक तयारी करून घेऊ शकता. किंवा असेच इन्फॉर्मेशनल आपल्याला व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता.
अशाच एका व्हिडिओमध्ये मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.